देऊळगाव राजा या शहरामधील आज आपण गडी व नगरकोट करणार आहे। देऊळगाव राजा नगरकोट विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा हे तालुक्याचे शहर आहे। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखुजीराव जाधव यांच्या वतनातील हे एक महत्त्वाचे गाव होते। इतिहासाशी आपले नाते सांगत जाधवांची किल्लेवजा गडी या गावास असलेला कोट आपले काही अवशेष सांभाळत आजही ताटमानेने उभा आहे। देऊळगाव राजा शहर हे बुलढाणा शहरापासून 78 किलोमीटर अंतरावर तर सिंदखेड या शहरापासून केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे व जालना या शहरापासून 28 किलोमीटर लांब अंतरावर आहे। जुने देऊळगाव राजा या भागात आपल्याला कोटाचे व गडीचे अवशेष पाहायला भेटतात। देऊळगाव राजातील नगरकोटामध्ये आपल्याला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटते। त्याही बाजूला हनुमानरायाचे मंदिर। गावात एकूण 3 वेस आहेत। ही जी वेस आहे ही बालाजी मंदिर आहे व त्याच्या बाजूला बाजार भरतो। या ठिकाणी आठवडे बाजार किंवा दररोजचा बाजार असतो भाजीपाल्याचा, तो भरत असतो। त्या ठिकाणी ही सुंदरशी वेस पाहायला भेटते। तसेच आपणाला अजून गावात 2 वेशी सुद्धा पाहायला भेटतात, त्याही आपण पाहणार आहे। देऊळगाव राजाचा जो कोट किंवा गडी आहे ती पाहण्यासाठी आपणाला त्या ठिकाणी शाळा भरते व शाळेच्या नियमानुसार आपण जात असतो। त्याच्यामुळे आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला वेस पाहता आली नाही ती किंवा गडी पाहता आली नाही, परंतु बाकीच्या ज्या वेस आहेत त्या व्यवस्थित पाहिल्या व कोटाचे बाहेरून आपण दर्शन घेतले आहे। आपणाला जर देऊळगाव राजा कोटाचे अवशेष म्हणजे तटबंदीत शिल्लक फक्त 2 दरवाजे आणि पाठीमागच्या बाजूने दिसतात ते आपणाला बुरुज आहे तेवढेच पाहण्यासाठी येतात। एक दरवाजा आहे गावाच्या टोकाला व दुसरा आहे तो दक्षिण बाजूला असून दरवाजाच्या आतील बाजूस वीर हनुमान मंदिर आहे, तर दुसरा दरवाजा गावाच्या उत्तर बाजूस सराफ बाजाराजवळ आहे। या दोन्ही दरवाजाचा खालील भाग घडीव दगडांनी बांधलेला असून फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे। यात बंदुकीच्या मारगिरीसाठी जंग्या आहेत। या दोन्ही दरवाजाच्या कमानी शिल्लक असून आतील लाकडी दारे मात्र उद्ध्वस्त झाली आहेत। याशिवाय तिसरा दरवाजा आपल्याला बालाजी मंदिर परिसरात म्हणजे जी आपण आता समोर पाहत आहे ही वास्तू म्हणजेच बालाजी मंदिराच्या दरवाजा आहे तो पाहायला भेटतो। दिंडी दरवाजा आज ही शिल्लक असून या दरवाजावर कोणतीही संरक्षण व्यवस्था दिसून येत नाही। बालाजी मंदिर परिसरात अतिशय सुंदर असे जुने वाडे पाहायला भेटतात। तसेच एक बारव सुद्धा आहे। एक वेगळ्या ताटणीची पुष्करणी पाहायला भेटते। 2 मजली पुष्करणी आहे। ही घडीव दगडात बांधलेली ही पुष्करणी चारी बाजूंनी बंदिस्त असून आत उतरण्यासाठी 2 बाजूंना तटभिंतीत पायऱ्या आहेत। जवळपास 40 फूट खोल आहे। नगरकोटाच्या नेहमी पाण्यात असलेल्या पुष्करणीहून वेगळी ही पुष्करणी आवर्जून पाहावी अशीच आहे। पुष्करणी पाहून सरळ रस्त्याने नगरकोटाच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजाकडे जाताना 500 फूट अंतरावर उजव्या बाजूस एक मध्यम आकाराची दुसरी कमान पाहायला भेटते। ही कमान म्हणजे गडीभोवती असलेल्या तटबंदीतील दरवाजा असावा। या कमानीच्या आतील बाजूस दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे। या कमानी समोरच कधी काळी राजे जगदेवराव जाधवराव यांची गडी होती। चौकोनी आकाराची गडी ही साधारण 1.5 एकर परिसरात असून या गडीची पश्चिमेकडील तटबंदी व त्यातील 2 बुरुज व गडीचे मुख्य प्रवेशद्वार आजही शिल्लक आहे। गडीचे शिल्लक असलेले बुरुज व तटबंदी यांचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असून वरील बांधकाम विटांनी केले आहे। दरवाजाच्या आतील भागात कमानीवजा बांधकाम असलेला चौतरा असून पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत। त्यातून दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी जिना आहे। दरवाजाच्या बाहेरील भागात आजही त्यांच्या मूळ स्वरूपात असलेली कोरीव कमान सजवलेली आहे। गडीच्या देऊळगाव राजा शिक्षण संस्थेची शाळा असून शाळेच्या इमारतीसाठी गडीची उर्वरित तटबंदी व बुरुज तसेच आतील वास्तू तोडण्यात आले आहेत। देऊळगाव राजा नगरकोट परिसर पाहण्यासाठी 2 तास आपणाला लागतात, कारण या गावामध्ये आपणाला भरपूर पाहण्यासारखी आहे। ही समोरची गडीची वास्तू आपल्याला देऊळगाव राजामधील ही एक गडी पाहायला भेटते। अशी पूर्ण टॉयलेटनी खराब झालेली आहे। देऊळगाव राजामधील ही गडी पाहू शकतो। अशी ही थोडाच भाग या गडीचा पाहायला भेटतो आपल्याला। आता पाठीमागच्या बाजूने आपणाला गडी पाहता येते, परंतु आपण लांबूनच दर्शन घ्या। जवळ जाण्याचा या गडी पुढे जाऊ नका, कारण पुढं घाण अडचण आहे। त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लांबून दर्शन घेऊन आपली
गडफेरी पूर्ण करा. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तृत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली. त्यात सिंदखेडकर जाधव हे एक प्रमुख घराणे होते. 16व्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे यांनी बंड करून मुळे घराण्याची कत्तल केली. यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवांना 1567ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही लखुजी जाधवरावांची कन्या होती. 25 जुलै 1619 रोजी राजे लखुजीराव जाधव त्यांचे 2 पुत्र अचुलजी व राघोजी आणि नातू यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खून केला. सिंदखेड राजा येथील त्यांची समाधी पाहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या 4 पुत्रांच्या वंशज शाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा आणि किनगाव राजा, मेहुणा राजा व उमरद जवळखेड या ठिकाणी विस्तारले आहेत. राजे लखुजीराव जाधव यांचे नातू राव जगदेवराव जाधवराव यांनी 1690च्या दरम्यान आपला कारभार सिंदखेड राजा येथून देऊळगाव राजा येथे हलवल्याने देऊळगाव राजाचे महत्त्व वाढीला लागले. त्यांनी 1692 साली देऊळगाव राजा येथे श्री व्यंकटशाची मूर्ती स्थापन करून मंदिर बांधले. त्यावेळेसपासून आजपर्यंत केवळ जाधवराव वंशजांनाच सिंदखेड, देऊळगाव राजा, आडगाव राजा, मेहुणे राजा, किनगाव, उमरद व जवळखेड जाधवांना बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लग्न लावण्याचा मान आहे. सिंदखेड येथे असलेला काळाकोट राजे राव जगदेवराव त्यांच्याच कारकिर्दीत बांधण्यास सुरुवात झाली, पण आदिलशाहीने त्यात मनाई केल्याने हा कोट अर्धवट बांधला आहे. त्याही किल्ल्याचा आपण व्हिडिओ बनवला आहे. तोही व्हिडिओ खूप सुंदर आहे. आपणाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 10 किल्ले व जवळपास 33 गडी पाहायला भेटतात. या सर्व गडी आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसामध्ये आरामशीर करू शकतो. जर गिरिदुर्ग किल्ल्यामध्ये जर आपण विचार केला तर एकमेव गिरिदुर्ग आहे मैलगड किल्ला. तसेच आपणाला एकूण 9 भुईकोट किल्ले पाहण्यास भेटतात, ज्याच्यामध्ये गोंधनापूर, आडगाव राजा, किनगाव राजा, शेंदुरजण, बिबी, जानेफळ, लासोरा खुर्द, काळाकोट आणि साखरखेरडा या ठिकाणी आपणाला किल्ले पाहायला भेटतात. व जर आपण गडीचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात गडी आपणाला पाहायला भेटतात, जसे की पिंपळगाव राजा, चिंचपूर, शिराळा, करवंद, धोत्रा नाईक, जांभोरा, रानत्री, सवंगी, पेठमध्ये गडी आहे, मळसंबा, शेळकी पाटलांची गडी आहे, वडगाव खुर्दमध्ये, तारापूरमध्ये गडी आहे, डांगे पाटलांची गडी आहे, लापली गावमध्ये, रोहिणखेड नगरकोट आहे तिथे, देऊळघाटमध्ये एक आपल्याला नगरकोट पाहायला भेटतो. तसेच देऊळगाव राजामध्ये जे आपण आता पाहत आहे, खामगावमध्ये नगरकोट आहे, मलकापूरमध्ये एक गडी आहे, तसेच मेहकरमध्ये नगरकोट आहे, जे बालाजीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला आहे ती, मेहुणा राजाची एक गडी आहे, तसेच दुधा गडी आहे, साखळी गावात एक गडी आहे, रुईखेडमध्ये गडी आहे, घरशागड म्हणून एक नगरकोट आहे बुलढाणा जिल्ह्यामध्येच येतो सुद्धा, भावंदरीमध्ये एक गडी आहे, पिंपळनेरमध्ये सुलतानपूरची गडी आहे, शिवणटकामध्ये गडी आहे, धरणगावमध्ये खैरागडी, शेगावमध्ये गडी आहे, कटोरामध्ये गडी, पिंपळढोह व वायाळ अशा गड्या आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. तर या सर्व गड्यांचा आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जरूर अभ्यास करावा व मैलगड किल्ला आहे तो न चुकता एकदा तरी आपण करावा, कारण या किल्ल्यावर आपणाला एकमेव महाराष्ट्रामध्ये त्या किल्ल्याची प्रतिमा कोरण्यात आली आहे, ती सुद्धा दगडात त्या काळी. असा तो ऐतिहासिक किल्ला आहे. आपण निश्चितच करावा हीच एक विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर हा चॅनल. या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात किल्ले, लेणी, मंदिरे, गुहा, खामटाके अशा ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.